तर 3D प्रिंटिंग इज अ फॉर्म ऑफ ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये दोन प्रकारचे मॅन्युफॅक्चरिंग असतात, एक सबट्रॅक्टिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, एक ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग. सबट्रॅक्टिव्ह मॅन्युफॅक्चरिंग इज युजली कॉल्ड अ ट्रेडिशनल फॉर्म ऑफ मॅन्युफॅक्चरिंग, ज्याच्यामध्ये तुम्ही एखादा मटेरियलचा पार्ट किंवा मेटलचा पार्ट घेतला. फॉर एक्झाम्पल इफ वी कन्सिडर मेटल, तर मेटलचा पार्ट घेतला, तुम्हाला जो एंड प्रॉडक्ट बनवायचा आहे, तुम्ही त्या मेटलच्या पार्टला कोरून काढता आणि त्यातनं मग तो पार्ट बनवता. दॅट इज कॉल्ड ॲज सबट्रॅक्टिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, की तुम्ही मटेरियल भादरून काढता त्याच्यामध्ये. Whereas 3D printing is exactly opposite. It is done layer by layer. It is called additive manufacturing because it is done layer by layer. ते 0 लेवलपासून सुरू होतं आणि मग लेयर बाय लेयर ती गोष्ट हळूहळू बनत जाते. सो फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही बघितलं की ही एक प्रिंट आहे जी ह्या लेअरपर्यंत आलेली आहे. इट स्टार्टेड फ्रॉम दिस 0 लेवल बेसिकली, आणि ती लेयर बाय लेयर बनत बनत इथपर्यंत येते बाय लेयर, आणि दी एंड प्रॉडक्ट देन इट कम्स टू दिस. सो जसं ते वाढत वाढत जाईल तसं त्याचं एक एंड प्रॉडक्ट बनतं आणि त्यातनं तुम्ही फंक्शनल प्रिंट्स बेसिकली बनवू शकता. ह्याचा फायदा हा आहे की ह्याच्यात मटेरियलचं नुकसान खूप कमी असतं. ह्याच्यासाठी लागणारी कॉस्ट ही मुळात बऱ्यापैकी कमी असते.